हे बघा माझी मम्मा तुम्हाला दिसत आहे. माझी मम्मा करते आता स्वयंपाक. हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर गौराईसाठी 2-3 दिवस असं गावाला गेलते, तर 2-3 दिवसाचा मिळून मी एक ब्लॉग बनवलेला आहे. मिनी ब्लॉग तर आलेच, तर चला म्हटलं फुल ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं. तर आता प्रवासाला सुरुवात केली. खूप सकाळी निघालेलो, कारण आज रविवार आणि आज महालक्ष्मीचं आगमनसुद्धा होतं. त्यासाठी म्हटलं घरी जाऊन व्यवस्थित अशी सर्व साफसफाई वगैरे करायची आणि नंतर मग सर्व व्यवस्थित असं होईल, त्यासाठी म्हटलं लवकरच निघावं. त्यानंतर मग थोडं थांबलं, गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून घेतलं. अन्वीचं थोड्या वेळ पायसुद्धा, म्हणजे गाडीमध्ये कसं बसून तिला खूप कंटाळा आलता. मग थोड्या वेळ तीसुद्धा इकडं तिकडं केलं आणि खरंच गाडीत बसून सकाळचा प्रवास तर नकोच वाटतो. खूप आळस येतोय आणि त्यात झोप पण झाली नव्हती. खूप पहाटे उठून तिथलं सर्व आवरून घरचं आणि नंतर आम्ही निघालेलो. जाताना मी काही साडी वगैरे वेअर केलीच नव्हती, कारण खूप घाई झाली. म्हटलं तिथं गेले की साडी वेअर करता येईल. त्यानंतर कुठं न थांबता डायरेक्ट आम्ही घरी पोहोचलो. नाश्ता वगैरे काहीच केलं नाही, कारण नाश्ता करायला थांबलं की 1-1.5 तास जातो आणि तिच्या पप्पाला आम्हाला सोडून परत पुण्याला रिटर्न जायचं होतं. त्यामुळे कुठंच न थांबता डायरेक्ट घरी आलो आणि मग सर्व व्यवस्थित असं बॅगमधलं जे काही गाडीमधलं जे काही सामान होतं ते काढलं आणि त्यानंतर मग मी सुद्धा साडी वेअर केली, कारण ड्रेस नको वाटतं गावाकडे आल्यानंतर. तसं कोण काही म्हणत नाही बरं का, गावाकडे आल्यानंतर साडी वगैरे वेअर कर, पण मलाच बरं वाटत नाही. त्यासाठी मी गावाकडे येतानाच साडी वेअर करते. कधी उशीर झाला किंवा 2 व्हीलरवर यायचं असलं की मग ड्रेस वेअर करत असते. त्यानंतर मग ह्यांना पुण्याला रिटर्न जायचं होतं, त्यामुळे ते म्हटले चल आपण रानातून येऊया, शेतातून. तर त्यासाठी आम्ही आता डाळिंब एकदम असं छान आलेलं आहे तेच बघायला आलतो. आणि माझं कसं होतं माहिती का, मला असं शूट करून व्यवस्थित असं तुमच्यासोबत शेअर करायची खूप इच्छा असते, पण तसं कोण गावाकडे गेल्यानंतर शूट करायला घेतच नाही. आणि हिचे पप्पा तर काही थांबत नाही, ते म्हणते तू आणि तुझा व्हिडिओ तुझी तू बघ. आणि त्यात अन्वीसुद्धा इकडे तिकडे खेळत असते, तरीसुद्धा अधूनमधून अन्वी खूप छान शूट करते. आतासुद्धा जो शूट केलेला आहेस ना, तो तिनेच केलेला आहे. आणि बाकीचे लोक काय एवढं कम्फर्टेबल नसते ती व्हिडिओमध्ये यायला, कारण त्यांना ह्या गोष्टीची सवय नसते. त्यामुळे मी जास्त फोर्ससुद्धा करत नाही. आणि जास्त आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आणि अन्वीस दोघीच दिसत असेल, त्याचं हेच कारण आहे की प्रत्येकाला व्हिडिओ किंवा कॅमेऱ्यासमोर हे वाटत नाही, बरोबर वाटत नाही. त्यासाठी मी जास्त कुणाला फोर्स करत नाही. त्यानंतर मग सर्व शेतात फिरलो आणि इथं बघा मिरचीला एवढ्या छान मिरच्या लागलेल्या. तर आम्ही नाही म्हटलं तर 9 वाजता इथं पोचलेलो. तिथून 1-2 तास तर गेले शेतामध्ये, जेवण वगैरे केलं आणि आता नाही म्हटलं तर 12-12:30 झालत्या आणि अन्वीचे पप्पासुद्धा रिटर्न गेले. तर मग मी लागले कामाला, कारण सर्व घर असं पुसून वगैरे घ्यायचं होतं. आणि गावाकडं कसं असतं, शेतातली कामं किंवा गुरांचं सुद्धा असतं आणि गावाकडे कसं माती वगैरे असते, त्यामुळे किती आपण घर स्वच्छ ठेवलं तरी डाग वगैरे मातीचे किंवा धूळ बसते. त्यामुळे म्हटलं सर्व घर व्यवस्थित असं पुसून घ्यावं. बाकी काही एवढं हे नव्हतं, फक्त फरशा वगैरे 4-5 खोल्या आहेत, पोर्चसुद्धा आहे, ते सर्व व्यवस्थित असं पुसून घेतलं. आता जास्त काही शक्य झालं नाही मला व्हिडिओ शूट करायचं, कारण मी ट्रायपॉड वगैरे काही आणला नव्हता आणि मग जिथं वाटेल तिथं मी मोबाईल ठेवून शूट करत होते. त्यानंतर असं निवांत बसलेलो आणि दुपारचं पाऊससुद्धा यायला लागला आणि घराचं थोडंसं काम बाकी आहे, त्यामुळे विटा वगैरे आहेत आणि शेतकऱ्याच्या घरी एवढा तेवढा तरी पसारा असतोच. आणि आज अन्वी आहे ना खूप लवकर उठलेली गावाला जायचं म्हणून, आणि गाडीमध्ये सुद्धा ती अजिबातच झोपली नव्हती, कारण तिला गावाला जायचं म्हटलं ना एक वेगळीच एक्सायटेड असते. आणि तिला खेळून एवढी ती दमलेली ना, 5 मिनिटात अशी झोपी गेली. आणि आमच्यात आहे ना जास्त गुरं वगैरे म्हशी वगैरे आहे, त्यामुळे तुम्हाला सगळीकडे तेच दिसत असेल. आणि पाऊस येऊन गेल्यानंतर असं काही होतं गावाकडे, चिखल वगैरे. आणि
त्या मशीनची पिल्ले बघा ना किती छान अशी निवांत अशी बसलेली. अन्वीला तर त्यांच्यासोबत खेळायला खूप मजा येत होती. तर हे साईड आहे ना किचनच्या किचन आहे ना त्या साईडला एक असं छोटासा ओटा बनवलेला आहे दरवाजा काढून, जेणेकरून किचनमध्ये सुद्धा लाईट वगैरे नसली की उजेड पडतो. आणि गावाकडे कसं लाईटीचा खूपच प्रॉब्लेम असतो. आम्ही आल्यापासून तर 2-3 दिवस लाईटच नव्हती. मी शेजारी असं चार्जिंग वगैरे लावून जे काही शक्य होईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आवरलं, फ्रेश वगैरे झाली आणि महालक्ष्मीसुद्धा बाहेर काढल्या आणि अशा तांदळाच्या राशीमध्ये ते ठेवल्या. आता बाहेरून आपल्याला तुळशीपासून ते जिथं आपण महालक्ष्मी ठेवणार आहोत, उभा करणार आहोत, तिथंपर्यंत आणायचं असतं. त्यानंतर मग आजीने मी घेऊन आलो आणि जास्त काही शूट करायला कोणच नव्हतं. अन्वी पण झोपलेली. अन्वीला शूट कर म्हटलं की ती करते, पण अन्वी पण झोपलेली. तिला उठवलं तर ती काही उठे ना, कारण ती खूप दमलेली. त्यानंतर मग मी थोडंसं आजीचं शूट वगैरे केलं, कारण माझं शूट करायला कोणच नव्हतं. आणि पाऊस आल्यानंतर येऊन गेल्यानंतर गावाकडे असं काही वातावरण असतं. खरंच खूप छान वाटतं, एकदम फ्रेश असं. महालक्ष्मी घरात आणल्या की लगेच मी साडी वगैरे नेसवायला सुरुवात केली, कारण काय झालं, लाईट काही येणारच नव्हती 2-3 दिवस असं कळालं. मग म्हटलं संध्याकाळी तर आपल्याला होणारच नाही, कारण लाईट नसली की मग व्यवस्थित असं. त्यामुळे जोपर्यंत दिसत होतं म्हणजे उजेड होता तोपर्यंत मी साड्या वगैरे नेसवून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा सकाळचा व्हिडिओ आहे. आजी इथं चपात्या भाजत होते आणि मी लाटून देत होते. आणि आमच्याकडे आहे ना दोन्ही टायमिंगचा असा चुलीवरती स्वयंपाक असतो. गॅस काही जास्त हेच करत नाही. कधी चहा वगैरे बनवायचं म्हटलं तर, नाही तर सर्व चुलीवरच करतात आणि ते त्यांना बरं पडतं. त्यानंतर मग आळूवडी बनवायची होती, तर चला म्हटलं आळूचे पानं सुद्धा तोडून घ्यावीत. आणि त्यानंतर सर्व आवरल्यानंतर इथं जे काही महालक्ष्मीचं हे राहिलेलं म्हणजे सिंगार राहिलेला तो मी सर्व व्यवस्थित असा घालून घेतला. आणि थोडंसं डेकोरेशनचं फराळसुद्धा ठेवायचं होतं, ते सुद्धा ठेवायचं, कारण आम्ही आहे ना ह्या वर्षी काहीच घरी बनवलं नव्हतं. पुरणपोळीसुद्धा नाही बनवली, कारण तसं काय म्हणतात ना, सुतक वगैरे असले की वर्षभर काही सण वगैरे करायचं नाहीत. पण महालक्ष्मी एकदा आपण हे करतो ना, उभा करतो ना, ते खंड पडून द्यायचा नसतो. त्यामुळे आम्ही ह्या वर्षी अगदी साधं सिंपल असं महालक्ष्मी उभा केलत्या. माझं म्हणजे मी गेल्या वर्षीपासून म्हणत होते की फुल बॉडीच्या अशा महालक्ष्मी वगैरे घ्यायच्या, जेणेकरून साडी वगैरे नेसवायला सोपं पडतं. पण ह्या वर्षी तसा प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही काही ते घेऊ शकलो नाही. आता पुढच्या वर्षी हे आहेत ना ते विसर्जन करायच्या जे मुखवटे आहेत ना ते, आणि नंतर मग छान असे मी पुण्यातूनच तिथून बॉडी वगैरे मस्त अशी घेऊन येईल, कारण मला सुद्धा खूप आवडतं ह्या गोष्टीमध्ये, खूप इंटरेस्ट आहे. मॅडम बघा आता नाही बरी झाली की गावाकडे आले की हे पाहिजे ते पाहिजे. आणि गावाकडं लेकरांचा कसा लाडच होतो, तर तिच्यासाठी झोळीसुद्धा बांधलेली, कारण तिची खूप इच्छा होती झोका खेळायची. आणि तिथं काही पुण्यामध्ये कुठं बांधता वगैरे येत नाही, तर इथं चिंच खात होती. त्याला काय तर दाखवायला काय दाखवते आता? घास दाखवते, घास चिली दाखवते. धान्य ठेवायचं असतं ते. येत नाही त्याची बाळ दोन्ही मिली आले, दोन्ही बाळ मिली. अन्वीच्या छान अशा गप्पा चालू होत्या पंजोबासोबत. आणि नंतर मग मी हे करून घेतलं, कारण अन्वी मध्ये मध्ये करत होती. सर्व फराळ भाऊजीने विकतच आणलेलं. स्वीटमध्ये बर्फी वगैरे, पेढा, परत करंजी, हे सर्व जे काही छोटं छोटं म्हणजे थोडं थोडं तरी आपल्याला ते ठेवावंच लागतं. आणि हे पण आणलेलं हार वगैरे, ते पण घालायचे होते मला महालक्ष्मीला. आणि आमच्या महालक्ष्मी कशा दिसते ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. जेवढ्या काही साड्या होत्या तेवढ्या माझ्याच मी लावलेल्या. फक्त जे आपण महालक्ष्मीला साडी नेसवतो ते फक्त धुतलेली किंवा अशी नसावी, पण ह्या दोन्ही पण साड्या काही धुतलेल्या नव्हत्या. मी फक्त एकदा म्हणजे असं हे केलत्या, पण आजी म्हटल्या की धुतलेली फक्त नको, नसते नेसवायची, बाकी नेसवली तर चालते न धुतलेली साडी. आणि बाकीच्या मग जे साईडने लावलेल्या होत्या त्या धुतलेल्या वगैरे होत्या, पण नवीनच होत्या. तर ते सर्व मी करून घेतलं. आणि तुमच्याकडे कशा गौराई असतात महालक्ष्मी ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर ह्या आजचा दिवस आहे ना गौराई पूजनचा, महालक्ष्मी पूजनचा आहे. आणि उद्या
उद्या गौराई विसर्जन म्हणजे उद्या गौराई त्यांच्या घरी जाणार. तर असा 3 दिवसाचा म्हणजे 1.5 दिवसाचाच असतो हा सण. तर बघू शकताय सर्व असं व्यवस्थित असं मांडून वगैरे झालेलं आहे. आणि कालच्या एका मिनी ब्लॉगमध्ये एका ताईने कमेंट केली की तुमच्या महालक्ष्मीला हात नाहीत का? तर होते हात, पण जेव्हा आमचे सासरे वारले ना तेव्हा विसर्जन केलं आणि ह्या वर्षी पण असा प्रॉब्लेम आला, त्यामुळे आम्ही काही ते घेऊ शकलो नाही. आता पुढच्या वर्षी आम्ही घेईन. आणि मला तर वाटते पहिल्यापासून अशाच गौराई म्हणजे जेव्हा मी लहान होते ना तेव्हा म्हणजे बॉडी किंवा हात वगैरे काहीच नसायचं. असं एक जे त्यांचा हे असतो त्याला साडी गुंडळून असं वरती मुखवटे बसवायचे. पण आता खूप नवीन नवीन काय काय निघालेलं आहे. पण कधी कधी आहे ना अशी जुनंच खूप छान वाटतं असं मला तर वाटते. आता मी पण घेणार आहे, असं नाही की माझ्याकडे नाही म्हणून मी असं म्हणते, पण काही जुन्या गोष्टीसुद्धा खरंच खूप छान वाटतात. आणि हे सर्व आहे ना मी फ्रंट कॅमेराने शूट केलं, तर त्यामुळे तुम्हाला पदर वगैरे माझा आणि महालक्ष्मीचं सुद्धा उलटा दिसत असेल. नाही तर परत ताई कमेंट करतील की तू उलटी साडी वगैरे नेसवली, तर तसं काही नाही. फ्रंट कॅमेराने शूट केलं की असंच दिसतं. हे बघा, ही आहे आमची मम्मी आणि ही ताशी बसवली आहे गौराई. तर घरातलं सर्व आवरून मी शेतातच असं 2 देवीचं मंदिर आहे तिथं गेली. पूजा वगैरे करायची होती. रोज तर आजी वगैरे करतात, पण म्हटलं चला आपण 2-3 दिवस आहेत तर आपण सुद्धा पूजा वगैरे करावी. तर सर्व जे काही तिथलं हे आहे झाडून घेतलं, ओटा वगैरे सर्व मंदिरसुद्धा झाडून घेतली. त्यानंतर पूजा केली. आणि हे मंदिर आहे ना असं शेतातच आहे, त्यामुळे खरंच छान वाटत होतं इथं. पण अन्वी घरी थांबलेली, त्यामुळे मी पटपट इथलं आवरलं आणि नंतर घरी गेले. कारण मी नसले ना अन्वी इथं आल्यानंतर खूप वेड्यासारखं करते. म्हणजे तिला इथं कोणच काही बोलत नाही, त्यामुळे काही ना काही चालू असतं. फक्त मी ओरडले की थोडं शांत बसते आणि इथं काही तिला कोणच ओरडत नाही, कारण येते खूप दिवसानंतर मग ते खूप लाड वगैरे चालू असते तिचे. त्यानंतर मग सर्व झाल्यानंतर इथं बघा प्राजक्ताची फुलं खूप भारी उमललेली, असं म्हणतात की पहाटेच उमलतात आणि खाली पडतात. झाडावरती एक सुद्धा फूल राहत नाही. तर तेच मी ओट्यावरती जे पडलेले होते ते वेचून घेतले, म्हटलं देवीला व्हायला येतील. दुसरे काही फुलं वगैरे नव्हते, फक्त हे प्राजक्ताची फुलं होती. आणि प्राजक्ताच्या फुलाचा एवढा भारी वास सुटलेला ना, खूप म्हणजे खूपच वास सुटलेला. आणि मोठं त्याचं झाडसुद्धा झाले. खाली खूप पडलेले, पण खालचे नाहीत वेचले. वट्यावरती जे काही पडले होते तेच वेचून घेतले. मी मंदिरातून पूजा करून आले तर बघा अन्वी मातीमध्येच खेळते. जाताना पण हिथंच खेळत होती आणि आता आले तर नाही म्हटलं तर अजून हिथंच खेळत आहे. आणि गावाकडे मुलांना आले की माती खेळायला खूप आवडते. त्यानंतर मग माती खेळून झाले की तिला आता रांगोळी काढायचं ध्यान झालं आणि तेच आता देवाऱ्यात त्याची रांगोळी काढत होती. आणि खरंच खूप छान काढलेली. तुम्हाला शेवटी दाखवायचं माझ्याकडून राहून गेलं, कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं. चार्जिंगसुद्धा लावायचं होता मोबाईल आणि घरामध्ये काही लाईट नव्हते. गोल बनवते एक, मी लय छान रांगोळी काढते. त्यानंतर मग इव्हिनिंगच्या 5 वाजता हळदी कुंकाला बोलवलेलं पाठीमागे. तर तिथं मग हळदी कुंकाला जाऊन आले. अन्वीचं सुद्धा आवरलेलं, कारण तिने कपडे एवढी खराब केलती आणि आता लाईट नसल्यामुळे म्हटलं चला लवकरच स्वयंपाकाला लागावं. तर चला, जे काही 2 दिवसाचं शूट केलं तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.